बर अविनाश, तुम्ही पण थोडासा श्वास घ्या, कारण तुमच्या समोर ही घटना घडली असणार, त्यामुळे हे सगळं आयत्या वेळी अचानकपणे समोर आलेलं आहे। एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षावर छत्रपती संभाजीनगरमध्ये हल्ला झालाय, जिथं एमआयएमचं नेतृत्व ज्यांनी इम्तियाज जलील यांनी केलं त्यांच्यावरच हा हल्ला झालेला आहे। त्यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे, त्यांना मारहाण झालेली आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जे गाडीत होते त्यांना मारहाण झालेली आहे। ही आतापर्यंतची महापालिकेच्या प्रचारादरम्यान घडलेली सगळ्यात मोठी घटना आहे असं म्हणावं लागेल। अशा करता, कारण आतापर्यंत आपण नाराज कार्यकर्त्यांचा आक्रोश बघितला, तो भाजपमध्ये होता, तो एनसीपी मध्ये होता, हे सगळं आपल्या प्रेक्षकांनी पाहिलं, रडारड पाहिली, अगदी कपडे फाडण्यापर्यंत, स्वतःचे कपडे फाडण्यापर्यंत नाराजी आपण उमेदवारांची पाहिली। पण इथे मात्र एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षालाच एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे। अक्षरशः त्यांच्या गाडीवर धावून गेलेले आहेत, ह्याला हल्लाच म्हणावं लागेल। अक्षरशः दृश्यांमध्ये हा हल्ला आहे असं बघायला मिळतंय। एक मोठा नाराज कार्यकर्त्यांचा मॉब गाडीवर धावून आला आणि गाडीमध्ये असलेल्या प्रत्येकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। इम्तियाज जलील यांना गाडी बाहेर काढून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। पुन्हा एकदा अविनाश यांच्याकडे जाऊया। अविनाश, आपल्या समोर हा सगळा प्रकार घडलाय, पुन्हा एकदा सांगा, बायजीपुऱ्यामध्ये हा प्रकार घडलाय। अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अंबादास दानवे, आपण बघतोय महत्वाची आणि अत्यंत धक्कादायक अशी घडामोड घडली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। एमआयएमच्याच कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मारहाण केली आहे। नाही, खरं तर असं मारहाण कोणत्याही पक्षाची, ठीक आहे, आपण जो काही विरोध आहे तो वेगळ्या पद्धतीनं करू शकतो, पण अशा पद्धतीनं कोणीही कोणाच्याही अंगावर हात टाकणं हे एकदम चुकीचं आहे असं मला तरी वाटतं। दानवे साहेब, असं होऊच शकतं की पक्ष नेतृत्व किंवा तिथले जे स्थानिक नेते असतात ते एखाद्याला काहीतरी गोष्टी बघून उमेदवारी देतात, पण नाराज कार्यकर्ते अशा प्रकारे जर मारहाणीवर उतरत असतील तर काय म्हणायचं? नाही, हे चूक आहे, ठीक आहे, चूक नेतृत्वाकडून एखाद्या वेळेस होऊ शकते, मी काय होत नाही असं म्हणू शकत नाही। आम्ही काम करतो, आमच्याकडूनही चूक होते एखाद्या वेळेस, काय होत नाही काय, पण मनुष्य हा चुकीचा पुतळा म्हणजे काय पूर्ण सत्यतेचा पुतळा नाहीच आहे, पण त्याला पर्याय हा नाहीये, बरोबर मला वाटतं। हो, आपण त्या भागातली परिस्थिती, तिथलं वातावरण हे सगळं अधिक जास्त सांगू शकाल? कशामुळे आणि काय घडलं असावं, इतके आक्रमक का झाले असावेत एमआयएमचे कार्यकर्ते? नाही, एमआयएमचे कार्यकर्ते तसे इमोशनल आहे, भावनिक आहे तसं पाहायला गेलं तर, आणि आता ह्या इमोशनचा वापर करूनच एमआयएम निवडून आलेली, हे पण तितकंच खरं आहे। पण आता हेच इमोशन कधी कधी एमआयएम वरच उलटते असं पण मला वाटतं। बरोबर, आणि इम्तियाज जलील यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा कनेक्ट नाहीये का छत्रपती संभाजीनगर मध्ये? नेमकं प्रदेशाध्यक्षाला अशी कशी काय मारहाण होऊ शकते? नाही, कनेक्ट असेलच ना, ते इथं राहतात, इथं असतात, त्यामुळे कनेक्ट असेल, परंतु आता सगळ्या नेतृत्वासमोरच असे प्रश्न असतात। ते बघा, भारतीय जनता पार्टीचं तसंच झालं, अगदी कार्यकर्ते डॉक्टर कराड किंवा अतुल सावेंच्या गाडीवर चप्पल घेऊन हे घेऊन, हे चूक आहे ना। अगदी बरोबर, विरोधी कुठल्याही पक्षाबद्दल आनंद होत असेल, तुम्ही बरोबर म्हणताय, कुठल्याही पक्षावर हो ही चूकच आहे घडामोड, पण छत्रपती संभाजीनगर मध्ये असं खूप यावेळेला बघायला मिळालंय महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर। असं का झालं असावं? कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय झालं, 10 वर्षाने, बाकीच्या ठिकाणी 2-3 वर्षांनी इलेक्शन नाही, आमची इलेक्शन मागची झालेली आहे 22 एप्रिल 2015ला, म्हणजे 10.5 वर्ष झाली, म्हणजे चक्क 2 पिढ्या या निवडणुकीच्या वेटिंगवर होत्या, आणि त्याच्यामुळं इच्छा खूप लोकांची निर्माण झाली, आणि आता पक्ष एवढे झाले की सगळीकडे इच्छा निर्माण झाली। म्हणजे काही कार्यकर्ते तर असे आहे की आमच्याकडे अर्ज करतात, शिंदे गटाकडे अर्ज करतात, भाजपकडे अर्ज करतात, काँग्रेसकडे करतात, आणि एमआयएम कडे करतात, असे सुद्धा महाभाग आहे। आणि मग अशा वेळेस नेतृत्व अशा कार्यकर्त्याचा विचार करायलाच ना। एक असं थोडंसं कळतंय की जो अनेक वर्ष काम केलेला कार्यकर्ता होता त्याला उमेदवारी मिळाली नाही, आणि नव्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली म्हणून असं घडलं असावं, पण हेही योग्य आहे का योग्य आहे? हे पण मी खूप वर्ष काम करतो, हा एक स्वतंत्र क्रायटेरिया आहे, आणि मी निवडून येतो हा स्वतंत्र क्रायटेरिया असतो, असं माझं मत आहे।
मी खूप वर्ष काम करतो म्हणून मी निवडूनच येऊ शकतो अशातला काही भाग नाही. मी बरोबर. आताच काही कार्यकर्त्याशी डिस्कस करत होतो, मग कोणी 30 वर्ष जुना कार्यकर्त्याच्या, पण त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट नसतं, तो ऑर्गनायझेशन मेरिट असतं एखाद्यामध्ये, अगदी बरोबर. एखाद्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असतं. आणि मग पक्षाला कोणत्याही असेल, उद्या मी म्हणत नाही म्हणजे आमच्याही पक्षात असतं असं. हो, आणि मग हो. अशा वेळेस विचारता पक्ष कधी निवडणूक जिंकण्यासाठीच उभा करेल ना उमेदवार कोणताही. नक्की. दानवे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. दानवे जे म्हणाले ते अगदी खरं आहे की काहीतरी विचार करून पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला असतो, ते चुकू शकत नाही तसं नाही, पण इलेक्टिव्ह मेरिट या विषयाचा विचार केलाच जातो. आणि त्यावेळेला पक्ष त्या 20 वर्ष 19 वर्ष जुन्या कार्यकर्त्याचं त्याला महत्त्व नसतं का? महत्त्व असतं, पण तिथे इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला जातो. असो, पण ही छत्रपती संभाजीनगरमधली अत्यंत धक्कादायक घटना, आत्तापर्यंतची महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी जी सुरू झाली तेव्हापासूनची आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी आणि वेगळी घटना आहे. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरचं MIMचं, अशा प्रदेशाध्यक्षावर इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे, मारहाण केलेली आहे. बायजीपुऱ्यामध्ये पदयात्रा होती, ज्यावेळी हे कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले, ते सकाळपासूनच नाराज होते. याची कल्पना इम्तियाज जलील यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती, पण तरी देखील इम्तियाज जलील असं म्हणाले की त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करू दे, मी माझं काम करणार, मी पदयात्रेकरता जाणार. आणि पदयात्रा जेव्हा काढली तेव्हा त्यांच्याच 20-25 वर्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे असं म्हणावं लागेल. हा हल्लाच आहे, त्यांच्या गाडीवर हल्ला केलेला आहे, त्यांच्या गाडी तोडण्याचा प्रयत्न झाला, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, त्यांना मारहाण केलेली आहे. गाडीमध्ये जे पदाधिकारी होते त्यांना सुद्धा मारहाण झालेली आहे. आणि अशा वेळी तिथून गाडी घेऊन निघून जावं लागलं. जलील हे सध्या बायजीपुऱ्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आहेत. काय करायचं या परिस्थितीचं, कारण आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केलाय, त्यामुळे या परिस्थितीचं काय करायचं याचा विचार सध्या इम्तियाज जलील करतायत. सगळे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हे इम्तियाज जलील यांच्या घराबाहेरच आहेत. पण आत्ता जे घडलंय ते अत्यंत धक्कादायक आहे. छत्रपती संभाजीनगरमधली ही बातमी आहे. इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी, त्यांचे जे नाराज कार्यकर्ते होते त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. आपल्याबरोबर अतुल सावे आहेत, त्यांच्याशीही आपण बोलूया. अतुलजी, अशाच घडामोडीला थोड्याफार फरकाने आपल्याला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं, त्या अशाच नाराजीला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं. पण आत्ता तर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावरच हल्ला होतोय. अंडे जिसने फेंका, जिसको तकलीफ है उसने अंडे फेंका, उससे काम नहीं किया. वो लोग उसका हमेशा विरोध करते इधर नहीं आना. आपका कोई रोल नहीं है उसमें? हमारा कोई रोल नहीं है उससे. इम्तियाज जलील जो गाड़ी से जा रहे थे, उनके गाड़ी पे कुछ लोग चढ़े और मारने की कोशिश की, वो लोग कौन थे पता है? वो लोग सब उनके थे यार, उन्होंने हमला करने लगा ये मीडिया को बताने के लिए. हमारे कोई लोग नहीं थे उसमें. खुद पे हमला करने को लगा उन लोगों ने, ऐसा कहना आपका? कुछ भी नहीं, खुद के लोग उन्होंने बुलाए थे, बाहर से बुलाए हुए लोग आए, उनको हमला करने लगा है. उन्होंने नाम लेके आप पे आरोप किए हैं, तो आपका क्या है? टिकट न मिला तो सुनो, तुमको एक बात बताता हूँ, अभी जितने भी टिकट गए, किन्हें 50,000 लिया, किसने 30,000 दिया कंडीशन देके, किसने 80,000 दिया, किसने 1 करोड़ दिया, किसने 1.5 करोड़ दिया. और बहुत सारे हमारे पास इस चीज के प्रूफ है. वो आके हमारे पास हो रहे कि हमारे पैसे इतने ले लिया और हमारे को काम भी नहीं कर सकते. बहुत सारा हमारे इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला नेमका कुणी केला? त्यांच्याच माणसाने केलं ते. त्यांनी ते त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही आहे मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असं प्रयत्न करत आहेत. और उनको बर्दाश्त नहीं हो रहा, क्योंकि मैं वंचित के पैनल से है, कांग्रेस के पैनल से, और हमारे पूरे पैनल निकलने वाले 100% हमारे पैनल निकलने वाले हैं, इसलिए उनको हार बर्दाश्त नहीं हो रही. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे म्हणून. वो ये सब झूठा है. ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया. हमारा इसके अंदर कोई रोल ही नहीं. हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार जो कर रहे पार्टी थे. में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया. हमने नहीं किया, हमारे पास का कोई ग्रुप नहीं हमला किया. त्यांचा असाही एक आक्षेप आहे की तुम्ही 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या पक्षाकडून उभा आहेत आणि त्या विरोधात ते कोर्टात केस देखील करणार आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे, दुसरीकडे तुम्ही वंचित बहुजन आघाडी. नाही, याच्यात विषय असा आहे की व्यक्ती बहुत सारे पूरे महाराष्ट्र के अंदर जब 2-2, 3-3 MLA एक जगह चुन के आ रहा है, उसमें एक कैंडिडेट 3 जगहों से चुन के आता है, तो मैं तो नगर सेवक 2 बार फॉर्म भर.
नहीं, तो दोन वेगवेगळ्या बॉम्बे में पक्षातून असं युति त्यांचा है, आक्षेप आहे. बॉम्बे में युति है। जो कोर्ट जो गाड़ियों हिसाब करेंगे हम उसको मान्य करेंगे ना। ओके सर, थैंक यू। कल गर्म पानी में वंचित का ये एमआईएम के लोगों ने पोस्टर जलाए। ये एमआईएम के लोग माहौल खराब कर रहे हैं, क्योंकि इनका माहौल बन रहा नहीं। ये आज इन्होंने ये जो किचन करे, इन्होंने उनका माहौल बनाने के लिए कर रहे हैं। इनका कोई माहौल नहीं है परवाग के अंदर। उमेदवार आहेत एमआयएमचे, त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही त्यांच्या रॅलीवरती अंडे फेकलेले आहे, तुमचे समर्थन बेबुनियाद आरोप है, बेबुनियाद आरोप है। जो लोग नाराज है वो लोगों ने उनके ऊपर अंडे फेंके। अब कौन थे हमारी पार्टी की बात करें, हमको कुछ औरंगाबाद के वो कार्यकर्ता जिनको टिकट नहीं मिला, वो लोगों ने वहाँ टमाट्याचे जे आरोप आहे ते निरर्थक आरोप आहे। जो हमारे कार्यकर्ता था मैं उनको संभाल रहा था। त्यांच्या लोकांकडून हे केलेलं कृत्य आहे आणि नाव आमचं त्याच्यात घेण्यात येत आहे, हे चुकीचं आहे पूर्ण। आम्ही अशा प्रकारचं कोणतंही अंडे आणि टमाट्याचं कृत्य केलेलं नाही। त्यांच्याच लोकांनी जे त्यांना त्रास झालेला आहे त्या लोकांनी केलेलं हा कृत्य आहे। हमारे कांग्रेस पैनल थे पूरा कांग्रेस। एक बहुत इम्पोर्टेंट बात बोलना है आप लोगों को कि आकोट के अंदर एमआईएम ने बीजेपी से युति की, तो आपका ये सवाल बेबुनियाद है। और बॉम्बे के अंदर प्रकाश अम्बेडकर साहब ने वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की युति है, तो प्रकाश अम्बेडकर साहब की बॉम्बे में कांग्रेस के साथ युति है। उस लिहाज से हमारा एक पैनल वंचित बहुजन आघाड़ी का है और एक पैनल हमारा कांग्रेस का है। शेवटी हे समविचारी पक्ष आहेत, काँग्रेस आणि वंचित। हे सलीम कुरेशी होते, नाराज कार्यकर्ते। त्यांच्यावर आरोप होतोय की त्यांनी हे घडवून आणलं, पण त्यांनी असं म्हटलंय की आम्ही काहीही केलेलं नाही। उलट त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी ज्यांना इम्तियाज जलील यांनी तिकीट दिलं नाही त्यांनी केलं असेल हे सगळं, आम्ही केलेलं नाही, आमच्यावर आरोप होऊ शकत नाहीत असं सलीम कुरेशी म्हणाले, ज्यांची प्रतिक्रिया आता आपण बघत होतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील बायजीपुऱ्यामध्ये पदयात्रेकरता गेलेले होते, तिथे त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असं कळतंय। त्यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, गाडीच्या आत हात घालून मारामारी करण्याचा प्रयत्न झाला, गाडीवर दगडफेक करण्यात आली, अंडी फेकण्यात आली असं कळतंय। त्यामुळे ही गंभीर घटना आहे। पक्षात काही शिस्त आहे का, अशा प्रकारे नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे का, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात। आणि यावेळी पहिल्यांदा असं बघायला मिळालंय की वेगवेगळ्या प्रकारे अत्यंत आक्रमकपणे नाराजी नोंदवली जाते, मग तो भाजप पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा आता एमआयएम मध्ये बघा पदयात्रेची ही दृश्य आहेत। इम्तियाज जलील आपल्याला दिसतायत। इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, त्यांना नाराजीला सामोरं जावं लागणार आहे हे माहिती होतं, पण तरी पण त्यांनी असा निर्णय घेतला की मी पदयात्रा करणार, नाराजी ज्यांना नोंदवायची त्यांनी नोंदवू दे। पण आक्रमकतेमध्ये रूपांतर झालं या नाराजीचं। काळे झेंडे दाखवले तरी समाधान झालं नाही आणि मग त्यांच्या गाडीवर काही तरुण कार्यकर्ते, दृश्यांमध्ये तरी तरुण कार्यकर्ते दिसतात, तर ते सगळे धावून गेले आणि एमआयएमच्याच कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केलेला आहे। पदाधिकाऱ्यांना सुद्धा थोडीफार जखम झालेली आहे, इम्तियाज जलील यांना सुद्धा लागलंय असं कळतंय। अजून त्यांच्याविषयी काही समोर आलेलं नाही, पण आता करायचं काय नेमकं, आपलेच कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याविषयी काय पावलं उचलायची, काय ॲक्शन घ्यायची याच्याविषयी ते त्यांच्या घरी बायजीपुऱ्याला बसून ठरवत आहेत। अजून त्यांनी काही सांगितलेलं नाही, प्रतिक्रिया दिलेली नाही, पण अत्यंत महत्त्वाची ही बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झालाय, ते महापालिकेच्या प्रचारासाठी बायजीपुऱ्यामध्ये गेलेले होते, तिथे ही घटना घडलेली आहे। सलीम कुरेशी यांनी अशी प्रतिक्रिया दिली की माझा याच्यात काहीही संबंध नाही, माझ्यावर कुणीही आरोप करू शकत नाही, माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही। त्यांनी ज्यांना तिकीट दिलेलं नाही अशा नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला असू शकतो। पण एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षावर, जिथे एमआयएमचं नेतृत्व एका वेळी या इम्तियाज जलील यांनी केलेलं होतं, अशांवर त्यांचेच नाराज कार्यकर्ते हल्ला करतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भागवत कराड असतील, अतुल सावे असतील, यांना सुद्धा त्यांच्याच पक्षाच्या प्रतिनिधींच्या किंवा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं होतं। आणि आता तर आपण बघतोय की एमआयएमचे